व्यासपीठावर उपस्थित माझे गुरुवर्य ॲडव्होकेट अनिल सिंग साहेब, ठाणे बार असोसिएशनचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट प्रशांत कदम साहेब, मीरा भाईंदर बार असोसिएशनचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट दिलीप नाईक साहेब, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, मी प्रत्येकाची नावं घेणार नाही वेळेअभावी, इतर उपस्थित सर्व गुणीजन, मित्र मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, तुम्हाला काय वाटतं की असं जर तुमच्या बरोबर झालं असतं, एवढा मोठा सोहळा आयोजित केला असता, तुम्हाला काय वाटतं काय झालं असतं? व्यवस्थित बोलता तरी आलं असतं का? स्टेजवरनं कंठ दाटून आला असता? माझे असंच काही झालं आहे, भारावून गेलो आहे पूर्णपणे. हे प्रेम, ही आपुलकी फार क्वचित एखाद्याच्या नशिबाला येते. ती माझ्या नशिबाला आली, त्याबद्दल मी ईश्वराचे अनंत कोटी आभार मानतो. दोन सप्टेंबरला मी न्यायाधीश पदाची शपथ घेतली. मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश असणं म्हणजे इट्स अ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, संविधानिक पद आहे, त्यामुळे शपथ दिली जाते. 2 तारखेला मी न्यायाधीश झालो आणि 2 तारखेला मी वकिली व्यवसायातून रिटायर झालो. मला प्रश्न पडला, आता रिटायर झालोय आपण, वकिली, मी 26 वर्ष वकिली केली. मला प्रश्न पडला होता की वकिली व्यवसायात आपण काय मिळवलं, आपण काय साकार केलं? त्याचं उत्तर आज मला कळालं. माझा सगळा प्रोव्हिडंट फंड, माझे सगळे रिटायरमेंट बेनिफिट्स जे आहेत ते आज मी ते पाहतोय. एवढ्या प्रचंड प्रमाणात मला हे जे प्रेम आपण दिलेलं आहे, मला खरोखरच अगदी कुबेर झाल्यासारखं वाटावं लागलेलं आहे. आज खूप बरं वाटलं. आपण इथे आलात. मीरा भाईंदर बार असोसिएशन, ज्याच्यात मी आजीव सभासद आहे, ठाणे बार असोसिएशनचा देखील मी आजीव सभासद आहे. AWA म्हणून आमची जी मुंबईची असोसिएशन आहे, त्याचाही मी आजीव सभासद आहे. पण आपल्या असोसिएशनची, ह्या मीरा भाईंदर बार असोसिएशनचा मी आजीव सभासद म्हणजे लाईफ मेंबर आहे. आणि ह्या माझ्या असोसिएशननी माझा सत्कार माझ्या माणसांच्या समोर केला आणि माझ्या माणसांच्या हस्ते केला, याबद्दल मी मीरा भाईंदर बार असोसिएशनचा ऋणी आहे. आपण बोलवले, मी आलो, आपण मी म्हटल्याप्रमाणे मला एक गोष्ट आठवली. हिमालय पर्वताच्या खाली एक पायथ्याशी एक गाव होतं. त्या गावात काय झालं होतं, त्या गावाच्या समोर एक फार मोठा डोंगर होता, फार कठीण असा डोंगर होता. कोणी त्या डोंगरावर जाता येत नव्हतं कोणाला. तर त्या डोंगरावर खाली एक वैद्य राहत होता त्या गावात. तो एक दिवस गेला तिकडे, परंतु त्यांनी आधी गेला आणि तिथे काही चांगल्या वनस्पती होत्या, त्या तो तोडून घेऊन आला. पण तो जात असताना त्यांनी काय केलं, काही झेंडे, काही पताका, काही दगड अशी घेऊन गेला आणि ते ठेवत गेला वरपर्यंत. आला ते सगळं घेऊन. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे कोणीच जाऊ शकलं नव्हतं आजपर्यंत, ही व्यक्ती जाऊन आली. मग काही गावातले काही लोक असतात, ते म्हणायला लागले, अरे तू गेलास ठीक आहे, आलास ठीक आहे, पण तुझं एवढं स्वतःचं कौतुक काय करायचं होतं, ते पताका वगैरे लावून का आला, एवढं कौतुक का केलं स्वतःचं? तर त्यांनी उत्तर दिलं की हे कौतुक नव्हतं, हे मी मार्ग आखून दिला आहे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या लोकांना जायला तिकडे सोपं होईल आणि अजून अधिक लोक जावे. मी आज जो सत्कार समारंभाचं जे आमंत्रण स्वीकारलं, ते ह्याच्यासाठी नाही स्वीकारलं की मला माझी पाठ फुटून घ्यायची होती, पण ते ह्याच्यासाठी स्वीकारलं की माझे अनेक लहान यंग लॉयर्स आहेत, अजून बरेच काही तरुण मित्र मैत्रिणी आहेत, त्यांना मार्ग सोपा जावा, त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण व्हावा, म्हणून मी आमंत्रण स्वीकारलं. आणि हे सगळं बघून जर आपल्यापैकी एखादं दुसऱ्यांनी जरी त्याला हे शक्य झालं
एखादा IPS ऑफिसर होईल कोणीतरी, एखादा कोणीतरी IRS ऑफिसर होईल, एखादा आमच्या सिंग साहेबांसारखे कोणी उच्च पदस्थ वकील होतील, असं जरी कोणी झालं, कोणी जज होईल, माझ्यासाठी ते फार मोठं एक सार्थक होईल माझं सगळं श्रम. आणि म्हणून हा मी आजचा कार्यक्रमात सत्काराचा कार्यक्रम स्वीकारला होता. माझं एवढंच म्हणणं आहे की आपली येणारी पिढी आपल्यापेक्षा जास्त सशक्त विचाराने आणि व्यवहाराने व्हायला हवी. आणि त्याकरिता जे माझ्यासारखे पुढे जे पोचलेले आहेत, काही माइलस्टोन आम्ही अचीव केलेलं आहे, त्यांचं कर्तव्य आहे की गाईड करावं या सगळ्या नवीन लोकांना. अशा कार्यक्रमामुळे यंग वकिलांना, वकील परिषद मीरा भाईंदर बार काउन्सिलचा कार्यक्रम असल्यामुळे यंग वकिलांना त्याचा फायदा व्हावा, त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण व्हावा, ह्यासाठी हे मी सर्व, माझी इच्छा आहे की याच्यातून कोणीतरी काहीतरी बोध घ्यावा. आता मीरा भाईंदरचं म्हटलं झालं तर माझा जन्म जरी सांगली जिल्ह्यात झाला तरी अगदी लहान असताना मी इकडे आलो, म्हणजे आई वडिलांबरोबर, आणि माझं सर्व बालपण मीरा भाईंदरमध्ये गेलेले आहे. मी आईच्या गर्भात जन्मलो, हाडामासाने जन्मलो आईच्या गर्भात. माझा जन्म आईच्या गर्भात झाला हाडामासाने. माझ्यातील विद्यार्थ्याचा जन्म याच मीरा भाईंदरमध्ये आवर लेडी ऑफ नाझरेथ स्कूलमध्ये झाला. माझ्यातील वकिली व्यवसायाचा विद्यार्थी म्हणून गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ह्या ठिकाणी जरी झाला तरी माझ्यातील वकिलाचा जन्म ठाणे बार असोसिएशन म्हणजे आपल्या जिल्ह्यात झाला आणि मी वकील इकडे जन्मलो. अशा प्रकारे मी हळूहळू माझा हा जो प्रवास आहे हा चालू झाला. माझे गुरु हे सगळं करत असताना जर मला सगळ्यात जास्त आज खूप खूप आनंद झाला, परंतु त्या आनंदाच्या मध्ये कुठेतरी एक सल आहे मनामध्ये, ती म्हणजे आज माझे वडील नाही इथे पाहायला. ते माझे गुरु होते. फार कमी लोकांचं भाग्य असतं की त्यांना वडील हेच त्यांचे मोठे गुरु असतात. माझे वडील हे माझे गुरु होते. मी दत्तात्रय भगवानाचा फार असीम भक्त आहे. दत्तात्रय भगवानाला 3 तोंड असतात, तुम्हाला माहिती आहे. मी नेहमी मानतो की एक ते जे मुख होतं ते माझे वडील, दुसरं मुख जे आहे ते माझी आई, आणि तिसरं मुख जे आहे दत्तात्रय भगवानाचं ते म्हणजे अनिल सिंग साहेब. मी फार नशीबवान आहे की हे साक्षात हे त्रयमूर्ती दत्तात्रय माझ्या आयुष्यात आले, मला घडवलं. मी जे काय आहे आज ते मला बघायला मिळालं. खरोखरच म्हणजे मी फार नशीबवान आहे. असं म्हणतात की ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपदा, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. असे हे गुरु मला मिळाले या आयुष्यात. आणि जे काय आहे ह्या गुरुच्या, ह्या त्रयमूर्तीच्या आशीर्वादाने आहे. आता हा जो माझा प्रवास आला तर मला 1-2 मिनिटं आपल्या बरोबर शेअर करायचं आहे की हा प्रवास कसा झाला. तर सर्वप्रथम मी माझ्या वडिलांबरोबर वकिली चालू केल्यानंतर ठाणे जिल्ह्यात कोर्टामध्ये जॉईन केलं. माझ्या वडिलांची बिलकुल इच्छा नव्हती मी मुंबईला जावं. इच्छा का नव्हती म्हणजे त्यांना माझी प्रगती हवी होती, परंतु त्यांना भीती वाटायची ट्रेनने जाणार कसा, काहीतरी झालं तर. फार पजेसिव्ह होते माझ्याबद्दल. मी शेवटी मग गेलो मी तिकडे, आणि वाईट वाटलं त्यांना पण थोडंसं, पण मी गेलो. मात्र नंतर त्यांनी ते समजून घेतलं आणि फार खुश होते. ह्या मीरा भाईंदरमधून मी माझं मुंबई हायकोर्टात जायचं. तिथून रात्री 10:30 पर्यंत कोर्ट नाक्यावर ठाण्याच्या माझं ऑफिस असायचं, तिथपर्यंत मी बसायचो आणि मग 10-10:30 निघायचो. बरंच वेळेला त्यावेळेला नेमकं जो कॉन्क्रिटायझेशन चालू झालं होतं आपलं घोडबंदरपर्यंत, त्या रोडचं त्या काळात झालं होतं. आजपासून 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मग मला इथून भिवंडी मार्गे, कामन मार्गे मी जायचो आणि कामन मार्गे आपल्या अहमदाबाद मार्गे मी पुन्हा यायचो. असा हा माझा मोठा प्रवास होता. त्यावेळेला आपल्या मीरा भाईंदरचा माझा क्लार्क आहे, माझा ड्रायव्हर होता दर्पण पवार, यांनी खूप साथ दिली मला तुझी. मी जेव्हा घरी यायचो तेव्हा सगळं भाईंदर शांत झोपलेलं असेल. कधी 12, 12:30, 1 वाजलेले असायचे. आणि त्यावेळेला
त्या लाईटच्या, तेव्हा गाड्या पण जास्त नसायच्या एवढ्या, त्या गाडीच्या लाईटच्या उजेडात एक व्यक्ती बसलेली उभी असलेली दिसायची, एक आकृती. ते माझे वडील बाहेर फेऱ्या मारत असायचे, मी कधी येतोय. आणि मग मी आलो की मग आम्ही आतमध्ये जायचो, दर्पण पॉवर सर्व गाडीतले बॅग वगैरे आतमध्ये आणून ठेवायचा. आणि आई माझी वाट बघत असायची, जेवायला थांबलेली असायची. पुढे जेव्हा माझी पत्नी आली ती, हे तिघं थांबलेले असायचे. आणि असं करून मला मी आज जे काही हे आलेलो आहे ते ह्या सगळ्यांमुळे आहे. माझे ज्युनियर्स आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत मुंबईला बसायचो आम्ही. मी रात्री फोन करायचो, रात्री 12 वाजले, 11 वाजले, पहाटे 5 वाजता, बाबा हे जजमेंट काढलं का, ते जजमेंट काढलं का. त्यांनी सगळ्यांनी मला मदत केली. त्या ज्युनियर लोकांमुळे मी आहे. आणि काय सगळ्यात महत्वाचं मी जे आहे ते तुमच्यामुळे, सगळ्यांमुळे. इथे बसलेले अनेक लोक आहेत जे वकील आहेत, ज्यांनी माझ्याकडे मुंबईला कामं पाठवली, मी त्यांची कामं चालवली. माझे अनेक क्लायंट आहेत तिकडे बसलेले, ज्यांचं मी कामं केलेली आहेत. तर आज जे मी काही झालेलो आहे ते मी तुमच्यामुळे झालेलो आहे. जर तुम्ही नसते तर मी आज कोणीच नसतो. माझ्या जे काही गुणाला, माझ्या विद्वत्तेला काही शून्य किंमत असते. जी काही किंमत आहे तुमच्यामुळे आहे. त्यामुळे आज जो सत्कार आहे हा प्रत्येकाचा, इथे बसलेल्या प्रत्येकाचा सत्कार आहे. तुम्ही माझा सत्कार केला ना आता, मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा सत्कार करतोय आता इथे. आणि म्हणून मला ते मी जरा माळकरी असल्यामुळे, त्या मार्गातला असल्यामुळे मला 2 गोष्टी मला हे आठवलं की मेरा आपके कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपके कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. हे जे सत्कार आहे तो माझा तुम्ही केलाय, पण तो खरा तुमचा सत्कार आहे. तुमच्यातील प्रत्येक व्यक्तीचा सत्कार आहे, ज्यांनी मला इथे पोहोचवलं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं ऋणी आहे, आभारी आहे. हे जे करत असताना मुंबईला तिकडे जर मी गेलो असता आणि मला जर तिकडे कोणी आधार दिला नसता तर फार त्रास झाला असता. परंतु मला एका व्यक्तीने आधार दिला. पण ती व्यक्ती म्हणजे अनिल सिंग साहेब. ते मला भेटले, माझे गुरु ते. मला त्यांनी खूप काही शिकवलं. कायदा तर खूप लोक शिकवतात, कायदा शिकवणारे, वकिली करणारे लोक खूप भेटतील, पण एक सज्जन व्यक्ती आयुष्यात भेटणं हे फार महत्वाचं आहे. माझे वडील जे मला भेटले होते, अगदी सज्जन त्यांचा स्वभाव, त्यांची प्रॅक्टिस तशीच, आणि तितक्याच तोलामोलाची सज्जनता, तितक्यात तोलामोलाची प्रॅक्टिस, स्वच्छ चारित्र्य हे सिंग साहेबांचं आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे हे चारित्र्य कसं असावं हे आम्हाला शिकायला मिळालं. वकिली तर शिकवलीच, पण ह्या बाकीच्या गोष्टी आहेत जे कुठेच शिकायला मिळणार नाहीत, त्या आम्हाला शिकायला मिळाल्या सिंग साहेबांकडे. पुढे काम करत गेलो. आणि तुम्हाला सांगायला मला बरं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की मी सिव्हिलमध्ये, माझे वडील सिव्हिल प्रॅक्टिशनर होते. आणि मी तुम्हाला कोणीतरी आत्ताच उल्लेख केला की मी क्रिमिनलमध्ये, मी LLM सिव्हिलमध्ये पण केले आणि क्रिमिनलमध्ये पण केले, दोन्ही बाजूने. तर दोन्ही ऑपोजिट असतात जनरली, असं पण नाही करत, पण मी केलं होतं ते. तर मी सिव्हिलचं, वडिलांकडे सगळे सिव्हिल, पण आतून माझी कुठेतरी इच्छा होती की आपण क्रिमिनलचं काम करावं, क्रिमिनलचं वकील बनावं. माझ्या आईकडून एक दिवस पैसे घेतले. म्हटलं मला जरा पुस्तकं आणायचे, मला पैसे दे. पैसे घेतले, पुस्तकं आणली, सगळी क्रिमिनलची पुस्तकं आणली. तर ती पुस्तकं आणली. तेव्हा मला फार इच्छा होती की मला क्रिमिनलचं काहीतरी करावं, क्रिमिनल कामं करावी. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर मी क्रिमिनलचा वकील म्हणून माझी नियुक्ती होईल हायकोर्टामध्ये जज म्हणून. मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी NIA सारख्या अँटी टेरर, जे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, जी टेररिझम, काउंटरफिट करन्सी वगैरे ही जी कामं करतात त्याचा मी सिनियर पॅनल काउन्सिल होईल आणि मी त्यांची कामं चालवेल. तर नशीब आहे प्रत्येकाचं, तो देत असतो, आपण घ्यायचं. जेवढं द्यायचं आहे त्याला तो ते देतो. जेवढं आपल्याला मिळायचं आहे तेवढं आपल्याला मिळतं. याच्या पलीकडे आणि याच्यापेक्षा अलीकडे काही मिळत नाही. त्यामुळे त्या ईश्वराचा पुन्हा एकदा मी ऋणी आहे. आपण मीरा भाईंदरचा जो विकास मी
डोळ्याने पाहिलेलं आहे. मीरा भाईंदर एक छोटंसं एक जेव्हा पंचायत होती, ग्रामपंचायत, तेव्हापासून मी इथे राहतोय. त्यावेळेला टांगे होते ते पाहिलेले आहेत मी. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर आज एक कॉर्पोरेशन झालेलं आहे. आपल्या मीरा भाईंदरचे बरेच लोक आज नेते मंडळी बसले, त्यांनी देखील मीरा भाईंदरला फार उंच ठिकाणी नेण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यांचा हातभार आहे, प्रत्येकाचं योगदान आहे मीरा भाईंदरमध्ये. आणि शेवटी आज आपण बघतोय की आज आपल्या इकडे कोर्ट आलेलं आहे, आज आपल्या इकडे कमिशनरेट आहे, आज आपल्या इकडे आता काही दिवसांनी आपली कदाचित फार मोठं काहीतरी होईल इकडे. तर अशा प्रकारे मीरा भाईंदरची प्रगती उत्तम झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या इकडे राहणाऱ्या लोकांची प्रगती झालेली आहे. आपण सर्वजण मीरा भाईंदरच्या उत्थानासाठी आपण हातभार लावायचा आहे. मीही लावणार आहे, आपणही लावणार आहात. आता आज मी ओथ घेतली 2 तारखेला. संविधानाच्या खाली मी काम करतोय. तर माझ्याकडे काही अडचणी आहेत. जरी आज आपण सगळे माझे जवळचे असले, जरी आपण आज माझे सगळे आपले असले, तरी एक दिवस कधीतरी येईल की आपण माझ्या समोर याल आणि कदाचित कुठेतरी आपल्या मनात असेल की नाही, आपली ओळख आहे, आपल्याला काहीतरी चांगला न्याय मिळेल. परंतु मी आपल्याला ग्वाही देतो की त्यावेळेला मात्र मी फक्त आणि फक्त कायद्याने जाणार आहे. मी दुखवीन आपल्याला वाईट वाटेल, परंतु आपण सगळ्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या पवित्र ग्रंथाला झुकायचं आहे. त्याच्या पुढे आपण सगळे सारखे आहोत. आपली बांधिलकी त्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाशी आहे, बाकी कशाची नाहीये. बाकी सगळे मैत्री, बाकी सगळे नाते, बाकी सगळे जे आपल्या संबंध आहेत ते बाजूला. आपल्या सगळ्यांचं आणि आपण सगळे मला मदत कराल हे करण्याकरिता, याची मला खात्री आहे. आता मी तुम्हाला एवढा मोठा सत्कार केला. आपल्याला एक माझं कर्तव्य आहे आपल्याला शपथपूर्वक सांगायचे की मी माझ्या हे जे पद आहे, मी लाखो रुपयाची प्रॅक्टिस, माझी मोठी प्रॅक्टिस सोडून आलेलो आहे. इथे आलेलो आहे कारण मला काहीतरी समाजासाठी करायचं होतं. अदरवाईज एवढी मोठी प्रॅक्टिस ह्या वयामध्ये अगदी कोणी सोडत नसतं. मला ते सोडावं वाटलं कारण मला ह्या समाजासाठी करायचं आहे. आता काहीतरी या समाजासाठी मी करणार. या समाजाचे ऋण फेडायचे आहेत आपल्याला. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, त्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. दुःख एवढंच आहे की ते आज नाही आहे ते सगळं बघायला. परंतु ठीक आहे, जे कुठेही असतील ते, आणि मला खात्री आहे ते इथेच कुठेतरी आता असतील, ते पाहत असतील, ते मागे असतील माझ्या, आणि ते निश्चितच मला पाठबळ देतील. आपण सगळेही मला पाठबळ देणार आहात. आता एवढं कळालं माझ्या जे तरुण मित्र आहेत तिकडे, त्यांच्यासाठी एक खास माझ्याकडून संदेश आहे. कुठलंही क्षेत्र असू दे आयुष्यात क्षेत्र कुठलंही असू दे, कष्टाला पर्याय नाही. आणि प्रामाणिकपणे कष्ट केलं तर यश येणारच, या यशालाही पर्याय नाही. सगळ्यांनी आपण ठरवू की एक उत्तम भारत देश आपल्याला घडवायचा आहे. प्रामाणिकपणे काम करायचं आहे. संविधानाच्या अधीन राहून आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आज मी हे नवीन क्षेत्र निवडलेलं आहे. आज आपण सगळे आहात, माझे गुरुजन आहेत, माझे हे सगळे बंधू आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझं पूर्ण परिवार आहे इकडे. तर आता माझं एवढंच म्हणणं आहे की पुढील पानावर काहीतरी लिहिलं असेल या आशेवर. मागची पानं झाकत जाणं याला आयुष्य म्हणतात. माझं मागचं पान मी झाकलेलं आहे, ते वकील आहे, ते ॲडव्होकेट, आणि पुढचं पान मी उघडलेलं आहे. या पुढच्या पानासाठी आपल्या सगळ्यांची एक पान तितकंच स्वच्छ, तितकंच चांगलं असावं, याकरिता आपण सगळ्यांनी मला पुन्हा साथ द्यायची आहे अशी विनंती करू आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.